बरेच शेतकऱ्यांनी यावर्षी नाविन्यपूर्ण पिके म्हणून हळद, अद्रक, मिरची अशी मसाला पिकाचं लागवड यावर्षी आपण आपल्या भागामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी केलेली आहे. हळद किंवा अद्रक लागवड करत असताना त्याचं बेणं कसं निवडावं, बेणं प्लॉट सिलेक्ट करत असताना कोणत्या शेतकऱ्याकडून घेऊन त्यामध्ये आपण काय काय पाहिलं पाहिजे, जेणेकरून आपलं बेणं हे प्युअर राहील व आपला प्लॉट हा शेवटपर्यंत चांगल्या स्थितीत राहील, यावरती आपण ऑलरेडी आधीच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती पाहिलेली आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये बेणं निवड केल्यानंतर बेणे निवडीपासून त्याची बेणे प्रक्रिया म्हणजेच बीज प्रक्रिया असेल, 2 झाडांमधलं अंतर असेल, 2 बेडमधलं अंतर, ठिबकचं अंतर किती असलं पाहिजे किंवा लागवड करत असताना त्याचा बेसल डोजमध्ये कोणकोणती आपण खतं टाकावीत, जैविक खत टाकत असताना कोणती खतं टाकावीत याविषयी आपण सविस्तर पाहणी करणार आहोत. नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी योगेश्वर सरोदे, सहाय्यक कृषी अधिकारी, आपल्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो. लागवडीसाठी आपण जे काही बेणं निवडलं आहे ते एकदम व्यवस्थितरित्या आपल्याला कट करून घ्यायचं आहे. साधारणतः 30-35 ग्राम वजन असलेलं, ज्याला 2 ते 3 बड्स असतील, 2 ते 3 डोळे असतील, असेच आपल्याला तुकडे करून घ्यायचेत व ते आपल्याला लागवडीसाठी वापर करायचा आहे, जे आपल्याला व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. बेण्याची निवड झाल्यानंतर लागवडीपूर्वी बीज प्रक्रिया म्हणजेच बेणे प्रक्रिया करून घेणं खूप महत्त्वाचं असतं. आज आपण आपल्या शेतामध्ये जी बीज प्रक्रिया करतो आहे ती आपल्याला GSP कंपनीचं PCT 410 म्हणजेच PCT 410 या कीटकनाशक, बुरशीनाशक जे काही कंबाईन आहे त्याच्या माध्यमातून आपण आपल्या बेण्याची बीज प्रक्रिया करतो आहे. योग्य औषधाचं कॉम्बिनेशन घेतलं तर अद्रक किंवा हळद असेल यावरती येणारा कंदकुज जो आहे किंवा ज्याला मर रोग म्हणतो त्याचं नियंत्रण होण्यास बऱ्यापैकी आपल्याला मदत मिळते. प्रक्रिया केलेलं बेणं सुकवण्यासाठी आपण सावलीमध्ये ठेवलं आहे. त्यानंतर ठिबक अंतरून घेण्यासाठी आपण 2 नळ्यांमधलं अंतर 4.25 फूट ठेवलं आहे, जेणेकरून आपण पॉवर विडरच्या माध्यमातून वेळोवेळी आवश्यकतेनुसार त्याला भर घालू शकतो. अशा पद्धतीनं ठिबक इन्स्टॉल केल्यानंतर आपल्याला लागवड करण्यासाठी एकदम सोयीचं जातं. अद्रकीच्या शेतामध्ये ठिबक इन्स्टॉल केल्यानंतर आपण बेसल डोस देण्यापूर्वी एक जैविक खत आपल्या शेतामध्ये वापरलं आहे, ते म्हणजेच टाटा कंपनीचे जिओ ग्रीन, ज्यामध्ये बरेचसे जैविक घटक आहेत. शेणखताला पर्याय म्हणून आपण टाटा कंपनीचं जिओ ग्रीन आपल्या शेतामध्ये वापरतो आहे. साधारणतः 2 एकर शेतामध्ये आपण 25 बॅग जिओ ग्रीन हे खत वापरलं आहे. ते खत आपण ठिबक इन्स्टॉल केल्यानंतर ठिबकच्या नळ्यांभोवती ब्रॉडकास्टिंगच्या माध्यमातून मॅन्युअली आपण फेकून देत आहोत व त्यानंतर जर आपण ठिबक सुरू केलं म्हणजे त्यावरती पाणी दिलं तर शेतातलं टाकलेलं खत उडून जाणार नाही. ठिबक किंवा स्प्रिंकलरच्या माध्यमातून आपण व्यवस्थितरित्या शेतामध्ये पाणी दिलेलं आहे. आपण 2 दिवस म्हणजे साधारणतः 10 तास ठिबकच्या माध्यमातून या शेताला पाणी दिलं आहे, जेणेकरून जमिनीमध्ये असलेले हीट पूर्णपणे निघून जाईल. त्यानंतर पुरेशी वापसा झाल्यानंतर आपण लागवडीसाठी जे ठिबक अंथरलं आहे त्याच्या भोवती डवऱ्याच्या साहाय्यानं सऱ्या पाडून घेतल्यात व त्या सऱ्यामध्येच आपण आपल्या शेतामध्ये लागवड केलेली आहे. अद्रकीसाठी खत व्यवस्थापन करताना आपण एकरी 2 बॅग 10-26-26, 1 बॅग सिंगल सुपर फॉस्फेट या पद्धतीनं बेसल डोस दिला आहे. त्यामध्ये आपण कीट नियंत्रणासाठी, स्पेशली हुमणी नियंत्रणासाठी विलवूड कंपनीचं एक्झोटिका एकरी 4 किलो या प्रमाणात मिक्स केलं. मिक्स केल्यानंतर आपण बेसल डोस टाकत असताना लागवडीपूर्वी ज्या ठिकाणी आपण ठिबकच्या नळ्या अंथरलेल्या आहेत त्यावरती ते व्यवस्थितरित्या टाकून घेतलं आहे व त्यानंतर आपण आपल्या शेतामध्ये लागवड केलेली आहे. बेसल डोस टाकत असताना शक्यतोवर स्पॉट प्लेसमेंट म्हणजे ज्या ठिकाणी आवश्यकता आहे त्याच ठिकाणी ते खत व्यवस्थितरित्या टाकलं पाहिजे. अद्रक लागवड करत असताना आपण जे अंतर ठेवलं आहे ते म्हणजेच रो टू रो डिस्टन्स 4.25 फूट म्हणजे 2 नळ्यांमधलं अंतर 4.25 फूट व प्लांट टू प्लांट जे डिस्टन्स आहे म्हणजे 2 झाडांमधलं किंवा 2 रोपांमधलं आपण म्हणूयात ते साधारणतः 40 ते 45 सेंटीमीटर असं अंतर आपण लावलं आहे. जे काही आपण मॅन्युअली लावलेलं आहे मजुरांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला लागवड करताना स्त्रिया दिसत आहेत. अद्रक किंवा हळदीची ज्यावेळेस आपण लागवड करतो त्यावेळेस जे मजूर आपल्या शेतामध्ये लागवडीसाठी असतात ते खूप प्रामाणिकरित्या काम करणारे असले पाहिजे, जेणेकरून लागवडीनंतर जे बेणं आपण लावतो आहे त्यावरती ते व्यवस्थित झाकलं पाहिजे
उन्हामध्ये ते उघडं पडता कामा नये, त्यामुळे ते खराब होऊ शकतं. अशा पद्धतीने जर लागवड केली तर निश्चितच मर रोग असेल किंवा कंद कूज असेल यापासून आपल्याला वाचता येऊ शकतं. लागवड झाल्यानंतर थोड्याफार प्रमाणामध्ये जे काही बेनं उघडं पडलेलं आहे ते झाकून घेण्यासाठी आपण पॉवर विडरच्या माध्यमातून अगदी हलक्या स्वरूपामध्ये वरवरच्या भागात त्यामध्ये भर घालून घेतलेली आहे. अशा पद्धतीने लागवड पूर्ण झाल्यानंतर आपल्याला परत ठिबकच्या माध्यमातून या शेताला पाणी द्यायचं आहे किंवा आपण आवश्यकतेनुसार स्प्रिंकलरच्या माध्यमातून सुद्धा शेताला पाणी देऊ शकतो, जेणेकरून बेण्याचं जर्मिनेशन हे व्यवस्थितरित्या होईल. धन्यवाद.